नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीडकेच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय 13 एप्रिल ते 19 एप्रिल 2025 या कालावधीत भारत आणि महाराष्ट्रात विविध महत्वाच्या घडामोडी घडल्या या संदर्भात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनचा सिटी ऑफ ऑनर सन्मान देण्यात आला. पोर्तुगालच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन शहराने सिटी ऑफ ऑनर हा सन्मान प्रदान केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि भारत पोर्तुगाल संबंधाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. वक्फ संशोधन अधिनियम 2025 लागू. केंद्र सरकारने 8 एप्रिल 2025 रोजी वक्फ संशोधन अधिनियम 2025 लागू केला. या अधिनियमामुळे वक्फ संस्थांच्या व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टलची स्थापना आणि वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. काश्मीरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन. 19 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काश्मीरमध्ये पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन रेल्वे सेवेच्या माध्यमातून काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल आणि पर्यटन व व्यवसायाला चालना मिळेल. सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट प्रदर्शित. 18 एप्रिल 2025 रोजी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटात संत मुक्ताबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. सुशीला सुजित चित्रपटाची रिलीज. प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला सुजित हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. भारतात बाल दत्तक ग्रहणाची विक्रमी नोंद. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतात 4515 बाल दत्तक ग्रहणांची नोंद झाली, जी मागील 12 वर्षातील सर्वाधिक आहे. केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणाच्या CARA प्रयत्नांमुळे ही वाढ झाली आहे. भारत चीन राजनैतिक संबंधांची 75वी वर्षगाठ म्हणजे वर्धापन दिन. भारत आणि चीन यांनी 2025 मध्ये आपले राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75व्या वर्षगाठीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दोन्ही देशांच्या नेत्यांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. 26/11 हल्ल्याचा आरोपी भारतात. 10 एप्रिल रोजी तहावूर हुसैन राणा 26/11 मुंबई हल्ल्याशी संबंधित आरोपी अमेरिकेहून भारतात आणण्यात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची शक्यता. 19 एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणा चर्चेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञान. निसार मिशन जून मध्ये प्रक्षेपित होणार. नासा आणि इस्रो यांचा संयुक्त उपग्रह प्रकल्प निसार चे प्रक्षेपण जून 2025 मध्ये होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेअरचा YouTube चॅनल. धन्यवाद.